नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजी माजी नगरसेवकांसह इच्छुकही सक्रिय झाले आहेत. नागरिकांशी संपर्क वाढवला जात आहे. कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास या निवडणुका होतील असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. तसा शासनादेश सुद्धा काढला आहे. याचा विचार करता नव्या वर्षातच महापालिका निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर महापालिकेत 3.5 वर्षापासून प्रशासक कार्यरत आहे. कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती जिल्ह्यातील 15 नगरपालिका आणि 14 पैकी काही नगरपंचायतींची आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की प्रभाग रचना कशी होते. 4 सदस्यांच्या प्रभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आले होते. त्यानुसार 11 जून पासून प्रगणक गटाची मांडणी, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, 31 जुलैला प्रभाग रचनेचा मसुदा तयार करणे, 22 ऑगस्ट रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे, 9 सप्टेंबरला प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, त्यानंतर 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या अधिसूचनेस प्रसिद्धी असा कार्यक्रम आखून दिला होता. मात्र आता अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर अशी जवळपास 1 महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. आणि दरम्यान वेगवेगळ्या पक्षांनी त्यांच्या कुवतीनुसार आपली तयारी सुरू केली आहे. दरम्यान भाजपने मोदी सरकार 11 साल बेमिसाल या माध्यमातून महापालिका निवडणुकांची तयारी चालवली आहे. 400 सभा व बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेने अचानक रस्ते झाडून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. असे असले तरी डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन बघता निवडणुकांचा मुहूर्त नव्या वर्षात निघेल असा तर्क लावला जात आहे. तर मित्रांनो, येत्या काळात आपण बघूयाच की निवडणुका नक्की कोणत्या वेळेस होत आहेत. तर मित्रांनो, कृपया अशाच नवनवीन माहितीसाठी, निवडणुकांच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि नवीन माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.